शोभा अखंड नारायणगावची. नारायणगावची यात्रा म्हणजे आई मुक्ताईचा निरंतर महिमा. नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या रूढी परंपरा. नारायणगावची यात्रा म्हणजे गावच्या संस्कारांचा आरसा. नारायणगावची यात्रा म्हणजे उत्सवाच्या जल्लोषाचा वारसा. श्री क्षेत्र नारायणगावचे आराध्य दैवत श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 ते सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 पर्यंत संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार निवडणुकीत उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटलांनी बारामती गाठली आहे. भर उन्हात भाजपच्या वतीने चंद्रकांत पाटील सुनेत्र पवारांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरलेत. सुनेत्र पवारच विजयी होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची रिकामी झालेली जागा या त्यांच्या पत्नी राज्याचे उपमुख्यमंत्री सौ सुनेत्राबाईंनी लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्या पार्लमेंटरी बोर्डाने त्यांना उमेदवारी दिली आहे. राज्यात महायुती आहे आणि त्यामुळे महायुतीचा प्रमुख घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे की आम्ही ह्या निवडणुकीमध्ये आमचाच उमेदवार उभा आहे, भारतीय जनता पार्टीचा, अशा भूमिकेत काम केलं पाहिजे. 2 दिवसापूर्वी राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण पण येऊन गेले. त्यांनी एक मेळावा घेतला, काही बैठका घेतल्या. आज मी मात्र 4 मंडलामध्ये 4 गावांना जाऊन सरासरी 100 बूथना प्रेरित करण्याचा प्रयत्न करतोय. कारण ऊन खूप आहे, लढत एकतर्फी आहे, त्यामुळे यंत्रणा ही ढिलीढाली राहू शकते. पण माझी खात्री आहे की बिनविरोध झाली असती तर एक विक्रम झाला असता, पण विक्रमी मतं मिळवून वहिनी विजय होतील याबद्दल माझ्या मनात शंका आहे. बोला. अशी देखील चर्चा आहे की भारतीय जनता पक्ष आता बारामती विधानसभा जी होणार आहे 2029 ची तयारी करत आहे. म्हणून आता एक मेळावे झाले, आपल्या बूथ कमिटीचे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. अजूनही भाजपचे नेते येऊन या ठिकाणी घरोघरी जाऊन भेटीगाठी घेणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असा आहे की जी निवडणुका झाल्या की दुसऱ्या दिवशीपासून तयारी लागते. आमच्या इतकी बूथ रचना, 5 बूथचा एक शक्ती केंद्र प्रमुख, 100 बूथचा एक मंडलाची कार्यकारिणी, 27 प्रकारचे मोर्चे हे जगात कोणाकडेच नाही आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अजितदादा येण्यापूर्वी सुद्धा निवडणूक जिंकणार नाही हे माहिती असून सुद्धा आम्ही इतक्याच तयारीने उतरायचो. कारण निवडणूक ही प्रत्येक जिंकण्यासाठी लढायची असते. अरे हरायला लढतो यार असं कधी नसतं, जिंकण्यासाठी लढायचं. मग जिंकण्यासाठी लढून डिपॉझिट जातं, काय अडचण नाही आहे. आणि अशी डिपॉझिट जातात पार्टी देशामध्ये 21 राज्यामध्ये मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बीजेपीचा अशी झाली. 2029 ची तयारी आहे का आतापासून? काही कारणच नाही. महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कसं असतं की थोडं कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य द्यायचं, म्हणून वेगवेगळ्या लढल्या. पण राज्याची आणि केंद्राची निवडणूक ही महायुती म्हणून लढवणार. तर 29ला भारतीय जनता पार्टीने आपला पक्ष मजबूत करावा, पण महायुती म्हणून ही सीट ज्याला जाईल ते लढवतील इतर, आणि त्याला खूप ताकदीने सपोर्ट करायचा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा कार्यकर्ते बैठक मिळाला, त्यावेळेस अनेक कार्यकर्त्यांनी 2029ला आमचा आमदार असल्याची भावना व्यक्त केली आहे की कार्यकर्ता काय म्हणतो यावर पक्षाची दिशा ठरत नाही, नेता काय म्हणतो यावर पक्षाची दिशा ठरते. असं देवेंद्रजी म्हणाले का, असं रवी चव्हाण म्हणाले का, बावनकुळे म्हणाले का? कार्यकर्त्याची ती भावना असते ना, किंवा कधीतरी आम्हाला वेगळं लढायला मिळणार की नाही. त्यामुळे काही असा विषय नाहीये. आम्ही महायुती म्हणून सरकारमध्ये आहोत, महायुती म्हणूनच ह्या सगळ्या निवडणुका लढणार आहोत. आता तिकडे राहुरीला आम्ही महायुती म्हणून लढवतो. तिथे असं आहे का किंवा तिथे अजितदादांची राष्ट्रवादी बरोबर नाही आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.